तर नमस्कार मंडळी मित्रांनो, मी तुमचा लाडका शेफ सौरभ आज फॅमिलीसाठी हॉटेल सारखी डाळ खिचडी बनवतो। तर चला करूया सुरुवात। बासमती राईस घेतला, कॉर्न घेतला, 3 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, आलं लसणाची पेस्ट घेतली, हिंग घेतला, 2 मिरची घेतली आणि त्याचबरोबर मीठ घेतलं, मुगाची डाळ घेतली, तुरीची डाळ घेतली, मसूरची डाळ घेतली, सगळ्या प्रकारचे मसाले घेतले। आता आपण राईस मध्ये मिक्स करूया। मसूरची डाळ 1 वाटी, तुरीची डाळ 1 वाटी आणि आपली मुगाची डाळ 1 वाटी। आता आपण राईस आणि सगळ्या डाळी एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया 3 वेळा। बारीक चिरून टोमॅटो, मिरची, कॉर्न आणि कांदा। शेफ सौरभने गॅस चालू केला, कुकर ठेवला, 2 चमचे टाकले घी आणि थोडंसं टाकलं तेल। तेल गरम झालं, राई टाकली, मोहरी टाकली, कांदा टाकला, हिंग टाकला आणि लालसर होईपर्यंत फिरवलं। त्यानंतर मिरची टाकली, अख्खी लसूण टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं। लगेच आलं लसणाची पेस्ट टाकली, त्यानंतर आपले टोमॅटो टाकले, कॉर्न टाकले आणि गरागर फिरवलं आणि हळद टाकली आणि आपले घरातले चवीनुसार मसाले टाकले। आता आपण सगळे एकजीव करून घेऊया। त्याच्यानंतर राईस आणि डाळ पण टाकूया, ते पण सगळे एकजीव करून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि मस्तपैकी वरतून चोळून कस्तुरी मेथी टाकूया। कुकर बंद करूया आणि थोड्याच वेळात चुम्मा अशी डाळ खिचडी रेडी होईल। फायनली कुकरच्या शिट्ट्या वाजल्या, उत्सुकता खूप वाढली होती। कुकर फायनली खोलला आणि जो डाळ खिचडीचा वास आला ना, वाह! फायनली ताटामध्ये डाळ खिचडी घेतली, 2 चमच त्याच्यावर घी टाकला। तर मित्रांनो फायनली आता वेळ झाली डाळ खिचडी टेस्ट करण्यासाठी। तर चला एक घास खाऊया। वाव, काय सुंदर डाळ खिचडी होती। माझ्या घरातल्यांना पण खूप आवडली। तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि फॉलो करा। बाय।